अलीकडे बरेच पशुपालक वासरांना मिल्क रिप्लेसर देतात कारण वासराला दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन हे दूध विक्रीसाठी उपलब्ध होतं. मिल्क रिप्लेसर दिल्यामुळे वासराची झपाट्याने वाढ होते. वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं. हे मिल्क रिप्लेसर घरी बनवता येतं का? मिल्क रिप्लेसर वासराला किती प्रमाणात आणि कसं द्यायचं याविषयी बऱ्याच पशुपालकांना माहिती नाहीये. या सगळ्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया. वासरांची कमी खर्चात चांगली वाढ होण्यासाठी मिल्क रिप्लेसर हा एक चांगला पर्याय आहे, जो दुधापेक्षा जास्त पोषक आहे. हे मिल्क रिप्लेसर पावडर स्वरूपात मिळतं. ही पावडर फॅट काढलेल्या दुधापासून तयार केलेलं दूध पावडर जीवनसत्वे, क्षार, अँटीऑक्सिडंट्स आणि चांगल्या गुणवत्तेच्या प्रथिनांपासून बनवतात. ही पावडर वासराला पाण्यात मिसळून द्यायची असते. यामध्ये चव वाढवणारे घटकही मिसळलेले असतात. त्यामुळे हे मिल्क रिप्लेसर वासरे आवडीने पितात. पण काही पशुपालक मिल्क रिप्लेसर घरीच बनवून देण्याचा प्रयत्न करतात. पण मिल्क रिप्लेसर घरी बनवताना त्यातील विविध घटकांचं योग्य प्रमाण घेतलं जात नाही. मिल्क रिप्लेसरसाठी लागणारे घटक बाजारातून विकत आणून त्याचं एकदाच मिल्क रिप्लेसर बनवून ठेवलं जातं. त्यामुळे ही पावडर ओलसर झाली तर त्यामध्ये बुरशी वाढण्याची शक्यता असते. अशी मिल्क रिप्लेसरची पावडर दिल्यामुळे वासराला अपचन, अतिसार होतात. त्यामुळे मिल्क रिप्लेसर घरी न बनवता ते पशुखाद्य विक्री केंद्रातून विकत आणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानं वासरांना योग्य प्रमाणात द्यावं. आपल्या भागात हे मिल्क रिप्लेसर मिळत नसेल तर पशुखाद्य विक्रेत्याला त्याची मागणी करावी. 1 लिटर तयार केलेल्या मिल्क रिप्लेसरच्या द्रावणातील शुष्क पदार्थांचं प्रमाण 125 ग्रॅम इतकं राहील याची काळजी घ्यावी. याकरिता मिल्क रिप्लेसर पावडर आणि पाणी हे 1:8 या प्रमाणात मिसळून द्यावी. हे प्रमाण वासराचं वय 7 ते 8 दिवस ते वयाच्या 20 ते 21व्या दिवसापर्यंत ठेवावं. त्यानंतर मिल्क रिप्लेसर पावडर आणि पाणी यांचं प्रमाण 1:9 असं ठेवावं. त्यामुळे तयार केलेल्या द्रावणाचा चिकटपणा टिकून राहतो. हे द्रावण वासराच्या अन्ननलिकेतून प्रत्यक्ष पोटामध्ये जाण्यासही मदत होते. मिल्क रिप्लेसरची पावडर पाण्यात मिसळून तयार केलेलं द्रावण हे जास्त थंड किंवा जास्त गरम नसावं. या द्रावणाचं तापमान वासराच्या शरीर तापमानाएवढं म्हणजे 38 ते 39 अंश सेल्सिअस राहील याची काळजी घ्यावी. जर या द्रावणाचं तापमान वासराच्या शरीर तापमानापेक्षा कमी असेल तर द्रावण वासरांच्या पोटात गेल्यानंतर या द्रावणाचं तापमान शरीर तापमानाबरोबर आणण्यासाठी वासराची ऊर्जा खर्च होते. त्यानंतरच त्याचं पचन होण्यास सुरुवात होते. आता पाहूया वासरांना मिल्क रिप्लेसर नेमकं किती प्रमाणात द्यायचं. वासराचं वय 2 ते 3 आठवडे होईपर्यंत वासराच्या वजनाकडे लक्ष द्यावं. कारण जन्मणाऱ्या वासराचं वजन हे वेगवेगळं असू शकतं. त्याचबरोबर या वासरातील पचनाची क्षमताही वेगवेगळी असते. म्हणून सर्वसाधारणपणे एका वेळी वासराच्या वजनाच्या 4.5 ते 5% तयार केलेलं मिल्क रिप्लेसर वासराला खाण्यासाठी द्यावं. वासराला दिवसभरात जास्त वेळा मिल्क रिप्लेसर दिल्यास त्याला पोटफुगी आणि अतिसार होतात. त्यामुळे मिल्क रिप्लेसर सर्वसाधारणपणे दिवसातून 2 वेळा द्यावं. अशा प्रकारे काळजी घेऊन वासराला मिल्क रिप्लेसर दिल्यास नक्कीच फायदा होईल.